नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 45. समुद्राकाठी उभे राहून समुद्राकडे पाहिले असता जसा तो विस्तीर्ण समुद्र मनुष्याच्या मर्यादित दृष्टीने मर्यादितच पाहिला जातो, तरी पण समुद्र विस्तीर्ण आहे हे तो विसरत नाही. त्याप्रमाणे भगवान सदा सर्वदा व्यापकच असतो, तरी जणू भक्ता करता तो एकदेशीय होतो, तरी पण भक्त भगवंताची व्यापकता विसरत नाही. भगवंताचे सगुण साकार रूप म्हणजे रूप रस गंध स्पर्श नाद यांचे जसे आहे तसे विज्ञान हा असा सगुण साकार स्वरूप प्रेमाचा विषय होऊ शकतो, व्यापक स्वरूप होऊ शकत नाही. व्यापक स्वरूप प्रेमाचा विषय होऊ शकत नाही. असो, देवा तुझे चतुर्भुज रूप सुंदर व गोजीरवाणे आहे, ते पाहता क्षणीच मनाची व डोळ्याची तृप्ती होते व आम्हाला दोन्ही हातांनी ते कवटाळता येते. कैसे चहूभुजांचे सावळे पाहता ओल्हावती मन डोळे, ठेव देऊ जायजे तरी आकडे दोहोची बाही. पण आमची दृष्टीच अविद्येने दूषित असल्यामुळे आम्ही त्या तुझ्या सगुण स्वरूपाला सामान्य मनुष्याप्रमाणे पांचभौतिकच समजतो. परंतु देवा, तुमची ज्ञान दृष्टीमुळे माझ्या अविद्येचा दोष नाहीसा होऊन तुझ्या सगुण साकार स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होऊन त्या सगुण स्वरूपाचा खरा महिमा आता मला कळून आला. तरी आता दिठीचा विटाळ गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. तरी आता दिठीचा विटाळ गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. मगराच्या तोंडाच्या आकाराप्रमाणे असलेल्या जुवाच्या मागच्या बाजूला तुम्ही बसला होता, त्याच तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले हे मी आता पक्के ओळखले आहे. श्रीहरी, अरे तोच तर हा मुकुट आहे जो विष्णुमूर्तीच्या मुकुटासारखा दिसतो, कारण त्यांचे दोघांचे तेज तर सारखेच आहे. तुझे सुदर्शन चक्र तेच पहा, ही खूण नाहीशी थोडीच झाली आहे. कौमुदकी गदा तीहीच. खालील दोन्ही भुजांना काही आयुधे नाहीत, पण त्याने तू तसाच रथ हाकलण्याकरता म्हणून लगाम हातात धरून आहेस. तळलिया दोन्ही भुजा निरायुधा, ओगोरे सावराया गोविंद्या सरसार लिया. माझ्या म्हणण्यानुसार ताबडतोब त्याच सगुण श्री कृष्ण रूपाने एकदम विश्वरूप झालास. तू विश्वरूप झालास हे मी ओळखले आहे, पण त्या दिव्य दर्शनाने आश्चर्य करण्याची माझी योग्यता ही आता संपली आहे. विश्वरूप आहे की नाही हे पण मला आता समजून येत नाही. इतके माझे चित्त दिग्मूढ झाले आहे, कारण फक्त अंगप्रभेचे विलक्षण तेजच तेज दिसत आहे. हे एथ आधी का तेथ नाही, ऐसे विवरो नये काही. नवल अंग प्रभेची नवाई, कैसी कोंदली सैंध. या प्रभेपुढे अग्नीची दृष्टी देखील होरपळून जाते. सूर्याचे तेज देखील काजवाच्या तेजाप्रमाणे या प्रभेत लोपून गेलेले आहे. येथ अग्नीची ही दिठी करपत, सूर्य खद्योत जैसा हारपत, तैसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया.
असे वाटते की महातेजाच्या समुद्रात सर्व सृष्टी बुडाली किंवा कल्पांत समयीच्या विजांच्या वस्त्रांनी सर्व आकाश ढाकून टाकले गेले आहे. हो का महातेजाच्या महार्णवी बुडून गेली सृष्टी आघवी की युगात विजूच्या पालवी झाकले गगन. प्रलय काळी संहार करणाऱ्या महाभयंकर ज्वाला तोडून त्यांच्या जणू आकाशात माळ्या बांधाव्या तसे ते दिव्य तेज माझ्या दिव्य दृष्टीने पण आता पाहत नाही. संहार तेजाची या ज्वाळा तोडून मांच बांधिला अंतराळा. दिव्य ज्ञानाची या डोळा पहावेना. या तेजाची दाहकता इतकी वाढत आहे की माझ्या दिव्य चक्षुलाही त्रास होत आहे. पडत दिव्य चक्षुसही त्रास न्याहाळिता. असे वाटते की महाप्रलयातील महातेजाचा भडका, महाप्रलयीचा भडाड काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी जो गुप्त होता तो तृतीय नेत्राच्या तेजाचा साठाच जसा तो त्याचाच जणू काही स्फोट होऊन तो बाहेर पडला आहे. होता काळाग्नी रुद्राची ठाई गुढ तो तृतीय नेत्राचा मढ फुटला जैसा. सर्वत्र पसरलेल्या तेजाला संपूर्ण पाचही अग्नींची वेढी पडल्यामुळे सर्व ब्रह्मांडाचे निव्वळ कोळसे होत आहेत. हे पाच अग्नी म्हणजे गार्हपत्य, आहावनीय, दक्षिणाग्नी, सम्य व आवसस्त असे हे पाच आहेत. तर कृष्णा अशी अद्भुत तेजाची राशी तुझ्या ठिकाणी मी आजपर्यंत पाहिली नव्हती. तुझ्या व्याप्तीला व कांतीला मर्यादाच नाहीत. हे देवा, तू ओंकाराच्या पलीकडले अक्षर तत्व आहेस. वेद वगैरे नेहमीच तुझा शोध घेत असतात, पण त्यांना तू सापडत नाही. ज्यात सर्व साकार वस्तू राहतात व ज्यामध्ये अंती निखिल विश्व ठेवले जाणार आहेत ते अव्यक्त अविनाशी परब्रह्म तूच आहेस. तू धर्माचे जीवन असून तू अनादी स्वतः सिद्ध नित्य नूतन असा आहेस. प्रकृतीजन्य 36 तत्वांच्या पलीकडे 37वा विशेष पुरुष म्हणून जो सांगितला आहे तो तूच आहेस. हे मी आता जाणले. तू धर्माचा ओलावा अनादी सिद्ध तू नित्य नवा. जाणे मी 37वा पुरुष विशेष तू. ही 36 तत्वे पुढे 13व्या अध्यायात सांगितली जाणार आहेत. 36 तत्वाव्यतिरिक्त 37वा पुरुष म्हणून या विश्वरूपाला मानल्या गेले आहे. भगवंताची सगुण व निर्गुण ही दोन्ही रूपे 36 तत्वाच्या पलीकडे असल्यामुळे ती त्रिगुणात्मक, मायारहित व अविद्यारहित अशी आहेत. हेच यावरून सिद्ध होते. असो, तू आदी मध्य अंत या रहित आहे. तू सर्व सामर्थ्यवान आहे. सर्वत्र अपरिमित असे तुझे बाहू आणि चरण आहेत. तू आदी मध्यांतर रहित. तू आदी मध्य अंतरहित. तू स्वामर्थे तू अनंत. विश्वबाहू अपरिमित विश्वचरण तू. ते मोजताच येत नाही. तेच या विश्वाच्या सगळ्या क्रिया करत असतात. तू आपल्या सूर्य व चंद्र या 2 डोळ्यांनी कोप आणि अनुग्रह अशी अद्भुत लीला दाखवतोस. तुझे डोळे कधी चंद्राप्रमाणे कृपापूर्ण होऊन प्राण्यांचे पालन करतात व कधी सूर्याप्रमाणे तापदायी होऊन क्षणात त्यांचा नाश सुद्धा करतात. चंद्रचंडांशूचा डोळा दावितासी कोप प्रसाद लीळा. एका रुससी तमाचिया डोळा एका पाळतोशी कृपा सुदृष्टी. भगवंता, खरोखर याप्रमाणे मी तुला पाहत आहे. जणू काय प्रलयातील पेटलेल्या अग्नीच्या लखलखाट असावा तसे तुझे मुख आता मला दिसत आहे.
पेटले प्रलयालग्नीचे उजिते, तैसे वक्र तुझे हे. प्रज्वलित तेजस्वी प्रलया निघण्याचे जणू कुंडच. तेजस्वी प्रज्वलित तेजस्वी प्रलया अग्नीचे जणू कुंडच. आकाश पर्वताला व्यापून त्याचा ग्रास करणाऱ्या वणव्याच्या ज्वाळांच्या लाटा उठाव्यात तशा तुझ्या जिव्हा सर्व दाढा दात इत्यादींना चाटताना लळत आहेत. या तुझ्या मुखातील उष्णतेमुळे व त्याच्या सर्वांगाच्या अद्भुत तेजाने संपूर्ण विश्व होरपळून अत्यंत व्याकुळ झाले आहे. वणवेनी पेटले पर्वत, कवळून ज्वाळांचे उभड उठत, तैसी चाटीत दाडा दात जीभ लोळे. ये वदनाचिया उबा आणि सर्वांग क्रांतीचिया प्रभा, विश्व तातले अति क्षोभा जात असे. स्वर्ग पाताळ पृथ्वी यांच्यामधील पोकळी व दिशा विदिशांचे सर्व दिशा चक्र हे सर्व तू एकट्यानेच व्यापून टाकली आहेस. आकाशासहित हे संपूर्ण विश्व बुजवून टाकावे त्याप्रमाणे तू आपल्या एका भयंकर मुखात हे सर्व सहज भरले आहे. हे मी आश्चर्यचकित होऊन पाहत आहे. अद्भुत रसाच्या कल्लोळाने 14ही भुवनांना जसा वेढा पडावा तसे आता वाटत आहे. या जगाला तुझी असाधारण व्याप्ती कळत नाही. तुझ्या तेजाचे उग्रपण त्यांना सहन होत नाही. सुख होणे तर दूरच राहिले, पण जगाला प्राण धारण करणे देखील आता कठीण झाले आहे. देवा, तुला तुझ्या या रूपात पाहून भयालाच भयाची कसली भरती आली हे पहा, ती कळत नाही. तिन्ही भुवने दुःख सागरात बुडून जात आहेत. देवा, ऐसे देखून तू ते नेणो कैसे आले भयाचे भरते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने. खरे म्हणजे तुझ्या दर्शनाने तर भीती आणि दुःखे ही पार नष्ट व्हाव्यास पाहिजे. पण असे का होत आहे याचा शोध मला लागला. असे पहा, तुझे हे विश्वरूपी रूप न पाहिलेल्यांना तुझी नेहमीची सांसारिक मूर्ती गोड वाटते. म्हणजे जोपर्यंत तुझे विश्वरूप दृष्टीस पडत नाही तोपर्यंत विषय गोड वाटतात. पण तुझ्या विश्वरूप दर्शनाने विषयांचा कंटाळा येतो व तुला आलिंगन द्यावे असे वाटले तर तुझ्या या भयंकर रूपाला पाहून तुला प्रेमाने मिठी मारता येईल काय? हे जर जमत नाही तर संकट समयी आम्ही कोणाचा आधार घेणार? मागे परतावे तर कष्टपूर्ण संसाराचे भयंकर हल्ले होत आहेत. व पुढे असूनही अफाट व्यापक आहेस म्हणून परासारखा तुझा आश्रयही घेता येत नाही. तू पुढे असूनही अफाट व्यापक आहेस म्हणून घरासारखा तुझा आश्रय घेता येत नाही. अशा मधल्या संकटमय स्थितीत त्रैलोक्य सापटले आहे बाबा. या अग्नीत हुरड्यासारखी सृष्टी भाजल्या जात आहे. जसा एखादा कुणी आधी आगीने पिडल्यामुळे समुद्राच्या तीरावर शांत होण्यासाठी यावा तर त्याला सागराच्या प्रचंड लाटाची भयंकर भीती वाटावी, तसे आता माझे झाले आहे. याप्रमाणे संसाराचे भय व विश्वरूपाचे भय या दोन्ही संकटाच्या कात्रीत त्रैलोक्याचा मात्र होरपळा होत आहे. तसे या जगाचे सर्व होत आहे. तुला पाहून हे जग फारच क्षुब्ध झाले आहे. त्यापेक्षा तो पलीकडे असलेला ज्ञानीजनांचा समूह फारच चांगल्या अवस्थेत दिसत आहे. हे ज्ञानी पुरुष आपली सर्व कर्मे तुझ्या तेजस्वी रूपात टाकतात. म्हणजे कर्मे आणि त्याची फळे ही ईश्वरार्पण करत राहतात. हे समुदाय तुझ्या अंगच्या तेजानेच आपल्या सर्व कर्माची बीजे जाळून आपल्या सद्भावाने तुझ्यात मिळतच राहतात.
चैतन्य प्रकाश रूप परमेश्वराच्या ठिकाणी कर्म म्हणून दुसरी वस्तूच नाही, त्यामुळे तेथे कर्म कर्तृत्व अजिबात नाही. कित्येक भयभीत होऊन प्रार्थना करीत आहेत, हे देवा, आम्ही मोहाच्या विशाल समुद्रात सापडलो, अडकलो, विषयाच्या जाळ्यात अडकलो. आमची आता सुटका कर. भिन्न भिन्न महर्षी, सिद्धजन, विद्याधरांचे समुदाय हे सर्व तुझी या बाबतीत स्तवन करीत आहेत. हे तुझीने अंगिके तेजे, जाळून सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझ आत निजे सद्भावेसी. 11 रुद्रांचा समुदाय, 12 सूर्यांचा समूह, 8 वसु, सांध्यदेव, अश्विनी कुमार, विश्वदेव, वायुगण, अग्नी, गंधर्व, इंद्र, पितर, यक्ष, राक्षस इत्यादी गण हे सर्व आपापल्या लोकातून तुझ्या या दैवी मूर्तीकडे पाहत आहेत. आपल्या आपल्या मुकुटांची तुझ्यावरून ओवाळणी करत आहेत. मंजूळ शब्दांनी तुझ्या जयघोष करून सर्व दुमदुमून टाकत आहेत. सुंदर जोडलेले हात मस्तकावर ठेवत आहेत. त्या अत्यंत नम्रतापूर्वक वृक्षाच्या अरण्यात सात्विक गुणांच्या वसंत ऋतूचे ऐश्वर प्रगट झाले म्हणून त्यांच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरात फळ रूपाने तू त्यांना प्राप्त होतोस. किंवा ते विनम्र झालेले देवतागण हे एखाद्या वाटिकेतील वृक्ष असून तू प्रभावी वसंत ऋतू होऊन त्या व्यापतो म्हणून त्यांची वंदनार्थ जोडलेली करसंपुटे ही त्या वृक्षांना फुटलेली जणू पालवीच आहेत. आज माझ्या डोळ्यांचे भाग्य उजळले म्हणून त्यांनी हे तुझे रूप पाहिले. लोचना भाग्य उदयले, जे अगाध तुझे देखले विश्वरूप ही. तुझ्या या एकाच विश्वरूपाला भयानक अशी विपुल वदने, असंख्य डोळे, शस्त्रधारी अनंत भुजा यांनी व्यापले आहे. तुझी चरणे अनंत आहेत, उदरे पण पुष्कळ आहेत. तुझे रंग व आकार अतिशय भिन्न भिन्न आहेत. तुझ्या वदनावरून खाण्याचा आवेश जणू माजून ओसंडत आहे. तुझ्या वदनावरून खाण्याचा आवेश जणू ओसंडत आहे. जिकडे तिकडे पसरलेली तुझी मुखे महाकल्पाचा शेवट करण्यासाठी पेटवलेली मोठमोठाली अग्निकुंडेच आहेत. किंवा त्रिपुरांचा संहार करण्यासाठी मोठमोठ्या आग ओतणाऱ्या तोफास जणू डागल्या जात आहेत. यमाने प्रलय कालाच्या अग्नीच्या होळ्यात जशा पेटविल्या आहेत, संपूर्ण भूतसृष्टीला युगांत समय भरडून काढण्याची योग्य अशी ही मोठमोठ्याली जातीच तयार होत आहेत. ही भैरवासारखी भयानक मुखे अशा तुझ्या जिकडे तिकडे पसरलेल्या प्रचंड तोंडातील भेसूर दात हे एखाद्या दरीत जसे सिंहाचे समूह लपलेले असावेत तसे ते क्रोधिष्ठ दिसत होते. काळ रात्रीचा अंधार बाहेर पडला की संहारक पिशाचे जशी दिसतात आणि गोंधळ घालतात, तशा तुझ्या या तोंडातील दाढा प्रलयाच्या रक्ताने माखलेल्या दिसत आहेत. ही तुझी आवेशी मुखे जणू प्रत्यक्ष यमाने युद्धाची आरोळी ठोकताना व्हावीत तशी भयंकर आणि भेसूर दिसत आहे. त्यामुळे ही विचारी भूतसृष्टी इवलीशी केविलवाणी यामुळे ही बिचारी भूतसृष्टी इवलीशी केविलवाणी झालेली दिसत आहे. ती दुःखरूपी यमुनेच्या तीरावरील झाडासारखी वाटत आहे. कालिया सर्पाच्या विषाने करपलेल्या एखाद्या वृक्षाप्रमाणे. हे बापुडी लोकसृष्टी दुःख कालिंदीच्या तटी झाड होऊन ठेली. हे वृक्ष केव्हा उन्मळून पडतील सांगता येत नाही. शिवाय यमुनेचे काळे जळ हे दुःख सूचक आहे. असो, हा मार्मिक दृष्टांत ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. तू सर्वनाशक सागर आहेस. तू त्रैलोक्य तुझ्याच विनाशक व दुःखदायी लाटावर हिंदोळे खात आहे. तुझं महामृत्यूच्या सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोळीत असे. माझ्या या सर्व म्हणण्याचा राग येऊन भगवंता
तू असे म्हणशील की तुला लोकांचे काय करायचे आहेस, तू माझ्या विश्वरूप ध्यानाचे सुख भोग, बाकी सोडून दे. पण खरे सांगतो देवा, हे तुझे विश्वरूप पाहून माझ्याही जीवांचा थरकाप झाला आहे. पण असे मी एकदम कसे म्हणू? लोकांच्या दुःखाचे निमित्त पुढे मी केले इतकेच. अरे कृष्णा, या अर्जुनाला सृष्टीचा संहार करणारा प्रत्यक्ष रुद्रही भीतो, मृत्यूही मला भिवून तोंड लपवतो. त्या मला तुझ्या विश्वरूप दर्शनाने एवढा थरकाप सुटला आहे बघ. हे विश्वरूप नाही, अरे ही महामारी आहे बाबा, महामारी. हे विश्वरूप नाही, अरे ही महामारी आहे, महामारी. आपल्या भयंकर अक्राळ विक्राळ स्वरूपामुळे साक्षात भयालाही हार खायला लावणारे हे तुझे असे विलक्षण रूप आहे. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, तरी हे भेसूरपणे हारी भयासी. महाकाळावर सुद्धा जुलमी हल्ला करावयास निघालेली ही तुझी रागीट वदने इतकी उंच आहेत की त्या समोर स्वर्गही कमी उंचीचा वाटू लागला आहे. महाकाळाशी पैज मारणारी अशी या क्रुद्ध मुखांनी आकाशालाही धुळीच्या कणाहून लहान केले आहे. त्यामुळे ती आकाशात पण मावत नाही. त्रिभुवनात वाहणारा वारा देखील त्यांना अग्निमुखांनी वेटाळू शकत नाही. त्याच्या केवळ वाफेने अग्निसुद्धा होरपळेल. त्याच्या केवळ वाफेने प्रत्यक्ष अग्निसुद्धा होरपळेल. अशी ही प्रज्वलित झालेली आहेत. या तोंडाच्या केवळ वाफेमुळे हे समग्र चराचर जोडून खाक होत आहे. ही सर्व मुखे एकसारखी नसून त्याचे वर्णही भिन्न भिन्न आहेत. गगनाचेनी वाढपणे नाकळे, त्रिभुवनीचिया वार्या न वेटाळे, ययाचीन वाफा अग्नी जळे, कैसे धडाडीत असे. या मुखांचे तेज त्रैलोक्याची राख रांगोळी करण्यास एकदम पुरेसे आहे. यात अजून यांना परत इतक्या भयंकर दात व दाढा कशाला आहेत काहीच समजत नाही. जयाच्या अग्नीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य कीजे राखोंडे, तयाही तोंडे तोंडी दात दाढा. त्रैलोक्यात जळून खाक झाल्यावर या तोंडांना या दाढांना खायला काय शिल्लक राहणार आहे. येथे वाऱ्याचाच अंगात वारे भरले असून त्याला धनुवाद झाला आहे. समुद्रालाच महापूर लोटला आहे. विषरूपी अग्नीत समुद्रात असणाऱ्या वडवाग्नीला उत्तेजित करीत आहे. कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडला, विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळाशी. अग्नीचेच हलाल विष प्राशन केले किंवा अग्नीनेच हलाल विष प्राशन केले किंवा स्वतः मरणच स्वतःला मारण्याला प्रवृत्त झाले. मरणाला माराव्यास महामरण आले. असे संहारक तेज तुझ्या प्रत्येक मुखाच्या ठिकाणी आहे. त्यात अजून ही मुखे आणखी त्याला सहाय्यभूत झालेली आहेत. हलाहल अग्नी पियाले, नवल मरण मारा प्रवर्तले, तैसे संहार तेजा या जाहले वदन देखा. देवा, हे तोंड जेव्हा तू उघडतोस तेव्हा जो पसरलेला दिसतो तो विशालपणात अंतराळाला सुद्धा मागे टाकेल, किंवा जणू अंतराळच आकाशात प्रचंड भगदाड पडले आहे तसे वाटेल, किंवा पृथ्वी काकोटीला मारून हिरण्याक्ष राक्षस जेव्हा पाताळात शिरला तेव्हा पाताळातील हाटकेश्वराने जे पाताळातील विवरण खुले केले तसा तुझा हा दिसत आहे. नातरी कारणे सुनी वसुंधरी, जे हिरणाक्ष रिगाला विवरी ते उघडले हाटकेश्वरी, जेवी पाताळ कुहर. मान वाकडी करून तू जो आपल्या जबड्यांचा केला आहेस त्यातील प्रचंड जिभेचा आवेश काही तरी वेगळाच आणि भयंकर आहे. हे विश्व आपल्या एका घासाला देखील पुरेल की काय असा स्पष्ट भाव तेथे दिसत आहे. व संपूर्ण विश्व अशा प्रकारे एका घासापुरतेही नाही, म्हणून तू कौतुकाने चक्क हे तोंडात भरले नाही. इथे स्वभावोक्ती अलंकार आहे.
जनावरे एखादी गोष्ट खाण्याच्या पूर्वी त्या वस्तूकडे मान किंवा तोंड वाकडे करून पाहतात, असो पाताळातील सापांच्या फुटकाऱ्याचा विषमय ज्वाळा आकाशात भिडाव्या तशा तुझ्या वदनदरीतील तुझ्या फुटकारणाऱ्या जिव्हा दिसत आहेत. पाताळ व्याळाची या फुटकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरली या वदनदरी माझी हे. जिव्हा प्रलय काळात ज्या विजांचे गठ्ठे घेऊन आकाशाचे बुरुज शृंगारावे त्याप्रमाणे तुझ्या तोंडात जबड्याच्या दोन्ही भागाला असणारी दाढे धडाडून पेटत धगधगीत आहेत. काढून प्रलय विजांची जुंबाडे जैसी पन्नासले गगनाचे हुडे तैसे आवाळुंबरी आकडे धगधगी दाडांचे. कपाळ भागाच्या खळगीत असणारे आणि भयालाही भय उत्पन्न करणारे तुझे हे डोळे जणू महामृत्यूचे उठावच आहेत. अंधारात लपून राहिलेले आहेत अशा प्रमाणे ते वाटतात. अशा प्रकारची केवळ भीतीची मूर्ती धारण करून तू कोणती कार्यसिद्धी करू पाहतो कोण जाणे. मला विश्वरूप पाहण्याचे चांगले फळ मिळाले बाबा. अहो देवा, यामुळे हा पांचभौतिक देह जाईल याचा खेद नाही, पण माझे चैतन्यही कदाचित वाचेल की नाही याची मला आता शंका वाटू लागली आहे. नमस्कार.